श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आहे अनंत चतुर्दशी। तर या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंची म्हणजे अनंताची पूजा करायची असते। दीर्घकाळ लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपले आयुष्य निरोगी राहावे यासाठी, सुख समृद्धी प्राप्त हो यासाठी आणि ती अनंतकाळ टिकावी यासाठी आपण हे अनंत चतुर्दशीचे व्रत हे करत असतो। बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो। 10 दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत समुद्र, नदी किंवा सरोवर किंवा शेतजमिनीत आपण विसर्जित करत असतो। पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आणि आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा, अशी प्रार्थना आपण बाप्पांना करत असतो। श्री गणेश पूजनाच्या दिवशी सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजन केले जाते। तसेच याच दिवशी सायंकाळी अनंत म्हणजे भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन करून पूजा करायची आहे। स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिन्य ऋषींप्रमाणे आम्हाला दारिद्र्य, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी येऊ नये। आमच्या सदैव तुझ्या उपकाराची जाणीव, तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे। आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे। अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे, त्याच्याच हातात आपली दोरी आहे, हे भान असणे व त्यानुसार आपण कृती, विचार आणि आचार, स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे व त्यांचेच अवतार असलेला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण, चिंतन, नामस्मरण चित्ती असू द्यावे, हे सांगणारे हे व्रत आहे। तर हे व्रत कसे करायचे हे आपण आज बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याकडे विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो शेषनागावर जे निद्रेमध्ये गेलेले भगवान विष्णू आहेत, अशी एक प्रतिमा आपल्याकडे असायला हवी। नसेल तरी काही हरकत नाही, आपल्याकडे फोटो असेल किंवा मग आपल्याकडे नसेलच तर आपण कृष्ण पण ठेवू शकतो। पण नसेल तर घेऊन घ्या, आपल्याला तो सत्यनारायणच्या वेळी पण कामात येतो। तर आपल्याला संध्याकाळी सत्यनारायणची पूजा करायची आहे। त्याचबरोबर पूजेची मांडणी करून घ्यायची आहे। पूजेची मांडणी करताना आपल्याकडे फोटो असायला पाहिजे। फोटोसमोर ठेवायचा, दीपपूजन करून घ्यायचे आणि अनंत धागा आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करताना तिथे ठेवायचा आहे। तर तो अनंत धागा म्हणजे कसा धागा, तर अनंत धागा आपल्याला कोणत्याही जवळच्या केंद्रात मिळून जाईल किंवा आपण घरी पण तयार करू शकता। लाल कलरचा धागा आणून आपण त्याला 14 गाठी बांधायच्या आहे आणि प्रत्येक सदस्यांनी, आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यांनी तो धारण करायचा आहे। स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये तो बांधायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी अनंत रूपात, अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे 1001 तुळशीपत्र वाहून पूजन करायचे आहे। तुळशीसारखे पावित्र्य, भक्ती, त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात, हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। गतवैभव, गतमान, मनशांती मिळवून देण्याचे सर्वश्रेष्ठ भगवान श्री विष्णूंचे हे व्रत आहे, ते आपल्याला करायचे आहे। तर शक्य होत असेल तर आपण या दिवशी उपवास करायचा आहे। मांडणी झाल्यानंतर साधीच मांडणी आहे, फक्त अनंत धागा आणि भगवान विष्णूच्या प्रतिमेच्या आपल्याला धूपदीप नैवेद्य अर्पण करून षडोपचारे पूजा करायची आहे आणि त्यानंतर सेवा करायच्या आहेत। तर सेवा कोणत्या करायच्या, तर आधी तर आपण सेवा आटपून घ्यायची। त्याच्यानंतर स्वामीस्तवन वाचून आपण विष्णू नामावली म्हणायची आहे। तुळशीपत्र वाहताना विष्णू नामावली म्हणायची आहे। त्याच्यानंतर श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, श्री सूक्त म्हणायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय म्हणायचा आहे। अजूनही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये भगवान विष्णूंच्या सेवा दिलेल्या आहेत। जर आपल्याकडून शक्य होत असेल तर त्या सेवा पण आपल्याला करायच्या आहेत। असे म्हणतात की आज रात्री 12 वाजता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वी तलावावर येत असतात आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ते बघत असतात। त्यामुळे त्यांचे आशीर्वाद, कृपा आशीर्वाद आणि त्यांचे पद
आपल्या घरात यावे, त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा, आपले आरोग्य निरोगी राहावे आणि आपल्याकडे दीर्घकाळ अनंत अशी सुखसंपत्ती आणि वैभव नांदावं यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि सेवाही आवर्जून करायच्या आहेत. तर शक्य होत असेल तर आवर्जून ह्या सेवा करा आणि सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जे अनंत धागा आहे ते आपल्या घरच्या सगळ्या सदस्यांनी बांधायचा आहे आणि हा अनंत धागा आपल्याला पुढील अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि पुढील अनंत चतुर्दशीला तो धागा सोडून नवीन अनंत धागा आपल्याला बांधायचा आहे. धागा बांधताना ओम अनंताय नमः या मंत्राचा उच्चार आपल्याला करायचा आहे. आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.